नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपण ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ज्यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. त्याचबरोबर दररोज सकाळी जी लाईव्ह मार्केट सेशन्स असतात त्याचे अलर्ट सुद्धा आपण ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत देत असतो. सकाळी 8:30 ते पावणे 9च्या दरम्यान तुम्हाला ही नोटिफिकेशन येतात आणि सकाळी 9 वाजता जेव्हा सेशन चालू होतं त्यावेळेला त्याच्या खाली असणाऱ्या जॉईन बटनला क्लिक केलं असता तुम्ही डायरेक्ट सेशन अटेंड करू शकता. तर अशा एक एक सर्व्हिसेस आता आपण ॲपमध्ये द्यायला सुरुवात केलेली आहे. थोड्या दिवसांनी आपली लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्येच होतील आणि तुम्ही ती तिथे बघू शकता. तर तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये या लिंक उपलब्ध आहेत. तिथून हे ॲप डाउनलोड करून अवश्य इन्स्टॉल करा. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन विषयी अपडेट बघूया. गणेशोत्सव या आठवड्यात असल्यामुळे या आठवड्यात इथून पुढे लाईव्ह सेशन्स होणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुढच्या आठवड्यापासून लाईव्ह सेशन होतील, पण ती वेगळ्या स्वरूपात होतील आणि ती कशा स्वरूपात होतील, त्याची वेळ काय असेल याबाबतची सर्व माहिती ग्रुपमध्ये सांगितली जाईल. त्यामुळे पुढच्या आठवड्यात कशा प्रकारे सेशन असणार आहे हे ग्रुपमध्ये समजणार आहे. जर तुम्ही ग्रुपमध्ये अजून जॉईन झाला नसाल तर आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये अवश्य जॉईन व्हा. त्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर आपण पेड कोर्सेस विषयी माहिती बघूया. सर्व पेड कोर्सेससाठी ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे आणि या दोघांना एकत्र करून कॉम्बो कोर्स आहे. त्याचबरोबर हल्लीच लॉन्च केलेला आत्मा कोर्स आहे. तर ह्या सर्व कोर्सेससाठी ॲडमिशन सुरू झालेले आहेत. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो 9405927989 या नंबरवर पाठवा. रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाईल. हा नंबर फक्त व्हॉट्सअप मेसेजसाठी आहे. या नंबरवर कुणीही कॉल करू नका. कॉल स्वीकारले जात नाहीत. तर हे झालं महत्त्वाच्या माहितीविषयी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया. आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. हा निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी सांगितलं होतं की ह्या एरियामध्ये निफ्टी 50 सपोर्ट घेऊ शकतं. खालच्या बाजूला 24,800 ची लेवल होती, वरच्या बाजूला 24,900 ची लेवल होती आणि ह्या एरियामध्ये मी सांगितलं होतं की इथनं एक बाउन्स येऊ शकतो आणि हा बाउन्स थोडाच असेल, छोटासा बाउन्स असेल आणि त्यानंतर सेलिंग होऊ शकतं. तर आपल्याला ते आज बघायला मिळालं. आज गॅपअपच ओपन झालं. ओपन झाल्यावर थोडंसं वर गेलं. वर गेल्यानंतर पुन्हा थोडंसं सेलिंग आलं आणि आज लाईव्ह सेशनमध्ये मी जसं सांगितलं होतं की हे सेलिंग जे आहे हे थांबणार कधी आणि त्यानंतर काय होणार. तर हे सेलिंग आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर थांबेल आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा तेजी बघायला मिळेल. तर तुम्ही बघू शकता की मी 5 मिनिटाच्या इथे तुम्हाला दिसणार पण नाही डब्ल्यू पॅटर्न कुठे बनलाय. पण जर तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये गेलात तर तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसू शकतो की आपल्याला ही जी सेलिंग होतं, मी तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे जरी तुम्ही मोबाईलवर बघत असाल तरी तुम्हाला क्लिअर कळेल की पहिल्यांदा जसं सांगितलं त्या पद्धतीनं वर गेलं, बरोबर. त्यानंतर खाली पण आलं, मात्र त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न बनला. डब्ल्यू पॅटर्न कसा बनला तर पहिलं जे सेलिंग झालं त्यानंतर एक बाउन्स आला, परत थोडं सेलिंग झालं आणि डब्ल्यू पॅटर्न बनला. हा डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळाला आणि एकदा हा हाय ब्रेक झाल्यानंतर परत ह्या लेवलला आलं नाही. तर तुम्ही बघू शकता थोडी तेजी झाली, साईडवेज झालं, परत तेजी होत होत खूप चांगलं टार्गेट आपल्याला बघायला मिळालं. तुम्ही या विश्लेषणाचा तुम्हाला फायदा झाला का हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता. कारण मी हे तुम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं की सुरुवातीला वर जाईल,
त्यानंतर एकदा सेलिंग येईल आणि मग डब्ल्यू पॅटर्न बनून पुन्हा वर जाईल. तर तशा पद्धतीची मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. तुम्हाला ह्याचा फायदा करून घेता आला का? या विश्लेषणाच्या वर आधारित तुम्ही स्वतःचं विश्लेषण केलं का? आणि त्यानुसार तुम्हाला मार्केटमध्ये मुवमेंट झाली का? हे तुम्ही चेक करू शकता. हे झालं आज काय झालं. उद्या काय होऊ शकतं? उद्या कदाचित काय होईल म्हणजे आता वर तर आलंय, बरोबर? आणि शेवटी संध्याकाळी काय झालं, थोडंसं आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आणि इथे साइडवेज मुवमेंट होताना आपल्याला दिसतेय आणि ही अशा वेळेला काय होतं, थोडंसं कन्फ्यूज व्हायला होतं. पण एकूण जर ही सर्व मुवमेंट बघितली तर आपल्याला काय लक्षात येतंय, पुन्हा एकदा इथून तेजी होऊ शकते असं मला वाटतंय, बरोबर? कुठपर्यंत जाऊ शकते? 25,000 म्हणजे 25,000 ची लेवल आहे ना, 25,000 ते 25,050 या रेंज पर्यंत जाण्याची शक्यता आपल्याला दिसते. जाईल का? 100% गॅरंटी कसलीच सांगता येत नाही, बरोबर? पण एकूण जे काही आपल्याला तयार झालाय सेटअप, त्यानुसार आपल्याला असं वाटतं की ह्या रेंजमध्ये जाऊ शकतं आणि ह्या रेंजमध्ये जर आपल्याला गेलं, ह्याच्या वर टिकलं तर आणखीन तेजी होऊ शकते. अशा प्रकारचं आपल्याला सध्या विश्लेषण वाटतंय. तर तुम्ही काय करू शकता, ह्या विश्लेषणावर आधारित तुमचं स्वतःचं विश्लेषण बनवू शकता आणि मग त्याच्या आधारे तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही समजून घेऊ शकता. मी इथे तुम्हाला कुठलाही ट्रेड सांगत नाहीये किंवा इथे कॉल बाय करा, इथे पुट बाय करा, इथे सेल करा, बरोबर? इथे स्टॉप लॉस ठेवा, इथे टार्गेट ठेवा, असं काही सांगत नाही. मला जे काय विश्लेषण वाटतंय, माझं जे काही विश्लेषण आहे ते मी शेअर करतोय की इथून तेजी होण्याची शक्यता आहे, साधारण कुठपर्यंत जाऊ शकतं, बरोबर? आणि हे विश्लेषण 100% चुकीचं देखील ठरू शकतं, याची नोंद सर्वांनी घ्या. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हे झालं निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये आपण काय बघतोय, तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की आपल्याला काय होईल, इथनं ह्या एरियामध्ये हा दिलेला होता 55,255 ते 55,055 हा सपोर्ट एरिया मला वाटत होता आणि त्यामुळे मी तुम्हाला हा सपोर्ट एरिया दिलेला होता. इथे सांगितलं होतं की इथे एक बाउन्स येईल. त्या पद्धतीनं बाउन्स आला. खूप मोठा आला नाही, पण एक बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर सेलिंग पण झालं. सेलिंग झाल्यानंतर सांगितलं होतं की डब्ल्यू पॅटर्न बनेल. डब्ल्यू पॅटर्न बनलाय का? तर डब्ल्यू पॅटर्न बघण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, यावेळेला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जावं लागेल. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर आपल्याला क्लिअर कट दिसू शकतोय की इथे डब्ल्यू पॅटर्न बनला. बरोबर सपोर्ट लेवल पाशी बनला. सेलिंग आलं, इथपर्यंत खाली गेलं, तेजी झाली, परत इथपर्यंत खाली आलं, मग बाउन्स होत 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 हळूहळू हळूहळू आपण परत ह्या लेवल पर्यंत पोहोचलो. तर इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळाला. तर अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं सांगितलं होतं, ह्या वेळेला आपल्याला तशाच पद्धतीनं मुवमेंट होताना बघायला मिळाली. आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते असं मला वाटतंय, तर उद्या जर 55,150 च्या वर टिकलं, कारण आता आपल्याला दिसतंय 161 ला, पण क्लोजिंग आलं 140 ला, बरोबर? तर 55,150 च्या वर एक 15 मिनिटाची कॅन्डल टिकली आणि त्याचा हाय ब्रेक झाला, तर मग काय होऊ शकतं, इथे आपल्याला 55,255 च्या दिशेनं जाऊ शकतं. त्याच्यावर टिकलं तर 55,325 च्या दिशेनं जाऊ शकतं. ह्याच्यावर टिकलं तर आणखीन तेजी होऊ शकते. तर सध्या उद्या आपल्याला तेजी होण्याची शक्यता आहे. आता आपल्याला इथपर्यंतच जातंय का इथून इथपर्यंत जातंय का ह्याच्या वर जातंय, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण आपल्याला एक काय दिसतंय की कदाचित वरच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते आणि पुन्हा एकदा 55,255 च्या दिशेनं आपल्याला वाटचाल बघायला मिळू शकते. अशा प्रकारचं विश्लेषण आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसतंय. आता आपण जाऊया सेन्सेक्स मध्ये. सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी तुम्हाला ह्या दोन लेवल दिल्या होत्या, 81,450, 81,200. इथे सपोर्ट घेऊ शकतं असं सांगितलं होतं. एक बाउन्स येऊ शकतो, बाउन्स आला. एकदा सेलिंग होऊ शकतं, सेलिंग आलं. एकदा डब्ल्यू पॅटर्न बनून वर जाऊ शकतं, डब्ल्यू पॅटर्न बनून वर पण गेलं. डब्ल्यू पॅटर्न बघायचा असेल, मी मुद्दाम बारकाईनं तुम्हाला दाखवतोय सर्व गोष्टी, याचं कारण काही मिस होऊ नये. विश्लेषण तुम्ही अशा पद्धतीनं जर शिकलात तर तुम्हाला मार्केटमध्ये काम करताना याचा उपयोग होऊ शकेल. इथे बघा सेलिंग आलं, इथे खाली गेलं, इथे वर आलं, इथे खाली आलं आणि परत वर गेलं. एक डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे खूप चांगल्या पद्धतीनं बनलेला बघायला मिळाला. तर ह्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न झाला. सुरुवातीला जसं सांगितलं होतं, वर गेलं, खाली आलं, डब्ल्यू पॅटर्न म्हणून पुन्हा वर गेलं. उद्या काय होऊ शकतं? त्यानंतर काय झालंय, इथे आपल्याला एक रेझिस्टन्स घेतलाय
आणि खाली येताना दिसते आणि इथे साइडवेज झालेलं शेवटच्या एका तासाभरामध्ये बघायला मिळते. आता काय होऊ शकतं, उद्या थोडंसं पुन्हा एकदा तेजी होऊ शकते. कुठपर्यंत जाऊ शकतं? 81,765, 81,890 हा एरिया थोडासा रेझिस्टन्सचा आहे. ह्या एरियाच्या दिशेनं आपल्याला वाटचाल होताना बघायला मिळू शकते. तर हे झालं सेन्सेक्स साठीचं विश्लेषण. उद्या मला असं वाटतंय की थोडीशी तेजी होऊ शकते, साधारण या रेंजमध्ये जाऊ शकतं. एक डिस्क्लेमर कायम लक्षात ठेवा की हा माझा अंदाज आहे, हा अंदाज चुकीचा ठरू शकतो. ह्याच्यावर आधारित तुम्ही कुठलाही ट्रेड घ्यायचा नाहीये किंवा ह्याच्यावर आधारित तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये. तर अशा पद्धतीचं विश्लेषण तुम्ही देखील करायचं असेल तर कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवू शकतो. हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी मी तुम्हाला इथे सांगतोय. तर हे झालं आजचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी मला काही महत्त्वाची सूचना द्यायची आहे. जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हायचं असेल, तर तुम्हाला काय करायला लागेल? आपले ग्रुप जॉईन करावे लागतील. WhatsApp आणि Telegram ग्रुप आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला आपलं ॲप डाउनलोड करावं लागेल. ॲप डाउनलोड करण्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्येच आहे. तर ह्या दोन गोष्टी केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल. एकदा तुम्ही ह्या परिवाराचे सदस्य झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं. तर सगळ्यात पहिलं आहे आपला फ्री कोर्स. आता ह्या फ्री कोर्समध्ये तुम्ही आज जे आत्ता हा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. दररोज संध्याकाळी उद्यासाठीचं इंडेक्सचं विश्लेषण उपलब्ध करून दिलं जातं. त्यानंतर आपण आज जे लाईव्ह सेशन बघितलं, तर जनरली आत्तापर्यंत आपली पद्धत अशी होती की आपण प्रत्येक आठवड्याला सोमवार, बुधवार आणि शुक्रवार 3 दिवस सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह सेशन उपलब्ध करून देतो. आता हे झालं 2 सर्व्हिसेस विषयी. याचं नाव आहे फ्री कोर्स. याच्यामध्ये आपण 3 कोर्सेस दिलेले आहेत. पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स. हा सुद्धा फ्री कोर्स आहे. तुम्ही काय करू शकता? आपल्या ॲपमध्ये हा कोर्स शिकू शकता. तुम्हाला जर शेअर मार्केट पहिल्यापासून बेसिकपासून शिकायचं असेल, तर हा अतिशय उत्तम कोर्स आहे. एकदा तुम्हाला शेअर मार्केटचे सर्व बेसिक समजल्या, की तुम्हाला ॲनालिसिस शिकायचं असेल, तर आपला दुसरा फ्री कोर्स आहे शेअर मार्केटमध्ये टेक्निकल ॲनालिसिस कोर्स. तर हा जो टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आहे, या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे, की कुठल्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही. इतकं व्यवस्थित आणि इतकं डिटेल आपण या फ्री कोर्समध्ये शिकवलेलं आहे. हा झाला आपला दुसरा कोर्स जो ॲपमध्येच उपलब्ध आहे. त्यानंतर आपला तिसरा कोर्स आहे. एकदा तुम्हाला बेसिक येतंय, तुम्हाला विश्लेषण करता यायला लागलं, की तिसरी लेव्हल असणार आहे आपली, की तुम्हाला ट्रेडर बनायची इच्छा होणार. तर मला ट्रेडर व्हायचंय असा आपला तिसरा कोर्स आणि तिसरा कोर्स सुद्धा ॲपमध्येच उपलब्ध आहे. तर 2 सर्व्हिसेस म्हणजे दैनंदिन विश्लेषण आणि लाईव्ह सेशन, त्याच्याबरोबर हे 3 कोर्सेस, ह्या सगळ्या बुकेला मिळून आपण काय म्हणतो? फ्री कोर्स असं म्हणतो. तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर ह्या दोनच शब्दाचा म्हणजे फ्री आणि कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाईप करा आणि तो मेसेज या नंबरला पाठवा. तुम्हाला रिप्लायमध्ये फ्री कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुपची माहिती घेण्यासाठी प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि इथे पाठवा. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती सांगितली जाते. प्रीमियम ग्रुपमध्ये आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो. इथे कुठलेही कॉल्स दिले जात नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घ्यायची असेल तर ती तुम्ही ॲपमध्येच घेऊ शकता. प्रीमियम ग्रुपची 1 वर्षाची मेंबरशिप तुम्हाला ॲपमध्ये घेता येऊ शकेल. तर हे झालं तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी. तुम्हाला पेड कोर्सेसची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता? पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि हा या नंबरला पाठवून द्या. रिप्लायमध्ये तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल. पेड कोर्सेसची ॲडमिशन सुद्धा तुम्ही ॲपमध्येच घेऊ शकता. आपला जो आत्मा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये शेअर मार्केटचं विश्लेषण आपण ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथेमॅटिक्स या 4 शास्त्रांच्या साहाय्यानं करतो. तर ह्या 4 गोष्टींना एकत्र करून आपण जो आत्मा कोर्स बनवलाय, तर त्याच्यासाठी सुद्धा ॲडमिशन्स सुरू झालेले आहेत. तुम्ही ॲपमध्ये त्याची माहिती घेऊ शकता. अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा. तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाईल. तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या उद्यासाठीच्या विश्लेषणाबद्दल. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच तुमची रजा घेणार आहोत. मात्र आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात करताना व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना सांगायच्या असतील, तरी देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.